नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगसाठी तयार करण्यात आलेला खड्डा आता बुजवला जाणार आहे। आपण बघू शकतो याच भूमिगत पार्किंगला सोमवारी मोठा विरोध करण्यात आला होता आणि त्यामुळे तोडफोड करण्यात आली होती। तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता भूमिगत पार्किंगचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी म्हणजे 12 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, त्यापूर्वी हा खड्डा बुजवण्यात येणार आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यांनी TV9 मराठीची फोनवर बोलताना ही माहिती दिलेली आहे की हा जो खड्डा आहे तो बुजवण्यात येणार आहे। त्याबाबत स्मारक समितीचे सदस्य जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी काही काम जे आहे ते झालेलं आहे, पिलर्स जे आहे ते उभे करण्यात आलेले आहे, परंतु या भूमिगत पार्किंगला विरोध होता आणि विरोधानंतर तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी हा खड्डा बुजवण्यात येणार आहे। पूर्वीप्रमाणे जसं ग्राउंड या ठिकाणी होतं तसं ग्राउंड येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वीपर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। हे संपूर्ण काम जे आहे ते तोडलं जाणार आहे आणि हा खड्डा जो आहे तो संपूर्ण बुजवला जाणार आहे। याबाबत स्मारक समितीचे सदस्य जे आहे ते सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहे आणि हा खड्डा जो आहे तो कायमचा बुजवला जाणार आहे। जो विरोध होता बौद्ध अनुयायांचा, त्यामुळे अंडरग्राउंड पार्किंगचा निर्णय रद्द केला आणि त्यासाठी केलेला खड्डाही आता येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी बुजवला जाणार आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।